एकूण 32 टीमांचा सहभाग आहे. वन हाफ पद्धतीने सामने खेळले जातील. रोज एक विनर वन हाफ पद्धतीने सामने सकाळी खेळवत वन हाफ विनर असे 4 दिवसातील 4 विनर सेमीफायनल साठी 2 सेमीफायनल आणि 1 फायनल अशी स्पर्धा. एकूण 5 दिवसाचं शेड्यूल आहे. 32 टीम आहेत. पंच सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. सामना भरवणं किंवा सामन्याचं आयोजन करणं एवढं सोपं नसतं. त्यासाठी प्रत्येक घटकाचं योगदान महत्वाचं असतं. तसंच राजरत्न नाईक नवरे व त्याचे सहकारी मित्र यांनी सुंदर प्रकारे नियोजन केलं. इथून पुढे स्पर्धा चालू होते. ते पुढील सामना चालू होतो. विनंती करतोय एक जबरदस्त कॉमेंटेटर लाभलेले आम्हाला, यांनी पुढील समालोचनासाठी माईक घ्यावा. धन्यवाद. इंदापूर विरुद्ध दहिवडी अशी मॅच मैदानामध्ये सुरू आहे आणि सनी आणि आतिश, काय नाव ते, सनी आतिश ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. गोलंदाजाचं नाव समजलेलं नाहीये. खोलवर टप्प्याचा हा चेंडू अलगद बॅटपॅड एकत्र करून ड्राईव्ह केला, मात्र धाव मिळणार नाही. इंदापूर विरुद्ध दहिवडी इंदापूर संघाने टॉस घेतला. हाजी मस्तान गोलंदाजी मार्कवर. इंदापूर तालुक्यातला हा एक प्रतिथयश खेळाडू हाजी मस्तान सातत्याने खेळाडूंना झेल टिपला जाईल आणि पहिलं यश हाजी मस्तानला, पहिलं यश इंदापूरला. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 4. 1 गडी बाद 4. दहिवडी सातारा जिल्ह्यातला संघ आहे, एक पुणे जिल्ह्यातला संघ आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ही मॅच या 2 संघांची गाठ इथे पडलेली आहे. नवीन फलंदाज आकाश मैदानामध्ये येईल. पहिलं षटक टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय संघनायकाचा योग्य होता, हाजी मस्तान यांनी दाखवून दिले. सातत्याने खेळाडूंना मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यामध्ये हाजी मस्तानचं खूप मोठं योगदान असतं. आज स्वतः गोलंदाजीला येत असताना आम्ही बघतोय. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, डाव्या यष्टीच्या बाहेर असेल, वाईड. एक अतिरिक्त घोषणा आहे, धावेची घोषणा होईल. एका धाव बरोबर धावफलक पुढे पोहोचेल 5. दहिवडी फलंदाजी करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती. सनीने एक चौकार खेळल्यानंतर सनी बाद झाला. आतिश आणि आकाश ही जोडी मैदानामध्ये खेळते. यावेळेस हो सुंदर फटका, फुल लेनचा चेंडू होता, स्लॉक केला चेंडूला, अलॉंग द कार्पेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. चौकाराबरोबरच 9 धावा. पहिलं षटक सुरू असताना 1 गडी बाद 9 दहिवडी. आउटफील्ड किती वेगवान आहे या ग्राउंडचं हे लक्षात येते. आपलं अतिशय सुंदर मैदान आहे. श्रीपूर, महाळुंग, बोरगाव हे खरं तर शहर आहे. पूर्वी ग्रामपंचायत होती, अलीकडं नगरपंचायत झालेली आहे. आणि शहर म्हटलं की आपण पाहतो नागरीकरण ज्यावेळेस एखाद्या गावाचं होत जातं त्यावेळेस काही सुविधा इथे असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये महत्वाची सुविधा म्हणजे मैदान. त्यामुळं अशी मैदानं प्रत्येक गावामध्ये असणं गरजेचं आहे. एक काळ होता की समर्थ रामदास स्वामींनी बलोपासना करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये हनुमान मंदिरांची स्थापना करावी असा एक प्रघात सुरू केला.
अलीकडं प्रत्येक गावामध्ये एखादं मैदान निर्माण व्हावं, एखादी सुंदर अशी तालीम म्हणता येणार नाही परंतु जिम मैदानामुळे गावामध्ये असावी, हे या गोष्टी अत्यंत गरजेचं आहे. कारण मागच्या काळामध्ये आपल्याला कोरोनामुळे आरोग्य किती महत्वाचं आहे हे लक्षात आलेलं आहे. चेंडू आकाशामध्ये पाहायचे, क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल, यास यास सुटला झेल. सुंदर प्रयत्न त्यानं तिथे केला, मात्र शेवटच्या क्षणी चेंडूवरती कंट्रोल प्रस्थापित करणं, नियंत्रण प्रस्थापित करणं त्याला शक्य झालं नाही आणि तिथे चेल सुटलेला आहे. धावफलकावरती असतील धावा 12. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये संपलेला आहे. हाजी मस्तानचं हे षटक होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 12. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये दहिवडी सातारा. इंदापूर विरुद्ध दहिवडी अशी लढत मैदानामध्ये आहे. फुलटॉस चेंडू, मात्र इथे टायमिंग करता आलं नाही. हे काय केले पाहिजे, इथे फलंदाज होईल बाद. छोट्या चुका असतात परंतु मोठे नुकसान करून जातात तिथे. आणि याचबरोबर 2 गडी बाद. धावफलकावरती 12 धावा. गोलंदाज सुलतान. गोलंदाज सुलतान गोलंदाजी मार्क वरती. पण आहे बघा. सुंदर फटका जमिनीच्या समांतर मिडविकेट वरून फेक येतो. एका धावेबरोबर धावफलकावरती पुढे 13 धावा असतील. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13. फुलटॉस चेंडू, मात्र जो अँगल बनवायचा होता खूप लवकर खेळला मी म्हणेन हा फटका, त्यामुळे लॉंगॉनला 1 धाव मिळेल. नवीन फलंदाज शैलेश स्ट्राईक एंड वरती आहे. आधार कार्ड घेऊन या. इथे उंच उंच फटका, यावेळेस परफेक्ट शॉट मिडल ऑफ द बॅट. हवेमध्ये खूप उंच आणि लांब षटकार. 6 धावा. धावफलकावरती 20 धावा आहेत. षटक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू असताना 20 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. परत एकदा हो हो, इथे पुढा चेंडू होता लॉंगॉनच्या डोक्यावरून. सुंदर सुंदर फटका, षटकार. दुसरा षटकार लागोपाठचा. 26 धावा धावफलकावर. चांगली फटकेबाजी इथे मैदानामध्ये आपण बघू शकतो. फलंदाज आकाशच्या बॅट मधून आकाश मार्गाने चेंडूला पाठवतो सीमारेषेच्या बाहेर. षटक दुसरं सुरू असताना पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 12. दुसऱ्या षटकाची सुरुवात अत्यंत सुंदर होती. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद करण्यात यश मिळालं होतं गोलंदाज सुलतानला. मात्र तिथून पुढे आपण पाहिले 2 षटकार आकाशच्या बॅट मधून. एक बॉल राहिला. 1 टू गो. 1 बॉल अजून या षटकातला टाकावा लागेल. गोलंदाज सुलतान. 2 षटकार लागोपाठचे खेळत इथे आकाशनं देखील इरादे स्पष्ट केले. पहिला चेंडू त्याने चौकार खेळला होता, त्यानंतर एक सिंगल घेतली. पुढच्या या षटकामध्ये तो स्ट्राईकला आला. 2 गगनचुंबी षटकार त्याने भिरकावलेले आहेत. स्लोवर 1 गती परिवर्तन केले. इथे अलगद थोडासा बाहेर घेतला चेंडू इथे सुलताननं. निर्धाव करेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती असतील धावा 26 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. दहिवडी सातारा
तिसऱ्या षटकासाठी पाहायचं कोणता गोलंदाज येईल. हाजी मस्तान न पहिलं षटक टाकलं होतं, दुसरं षटक सुलतानच्या हातामध्ये दिलं. यावेळेस गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं हाजी मस्तान. इथे कोणाला आणलं जाते, पाचारण केलं जाते बघायचंय. इंदापूर कडून चेतन. इंदापूर तालुक्यातून देखील असे अनेक खेळाडू पुढे आलेले आहेत, त्यामध्ये एजाज कुरेशीचं नाव सातत्यानं आपल्याला घ्यावं लागेल. इंदापूर शहराचा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जगभरात त्यानं डंका वाजवलाय. बॉलरचं नाव काय बाहेर? भारताचा संघ जो इंग्लंडला क्रिओ कप मध्ये खेळला तिथे सुद्धा आपण क्रिओ कप मध्ये बघितलं होतं एजाजला भारतीय संघामध्ये सहभागी होत असताना. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. शैलेशला केवळ एक धाव मिळेल. एक चांगली गोष्ट आहे की ज्यावेळेस एखादा फलंदाज चांगला फॉर्म मध्ये असतो त्यावेळेस त्याला स्ट्राईक एंड वरती आणणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे शैलेशने यावेळेस एक धाव घेतली आणि आकाशला आणलं स्ट्राईक एंड वरती. आकाश, या अगोदर आकाशची बॅटिंग आपण पाहिली होती. एक चौकार 2 षटकार, मात्र एक चेंडू निर्धाव खेळला होता तो शेवटचा. गोलंदाज चेतनचा सामना करेल आकाश. धावफलकावरती असतील 27 धावा. तिसरं षटक सुरू आहे. डावेष्टीच्या बाहेर चेंडू आहे, वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धावफलकावरती पुढे स्कोर आपण बघू शकतो 28 रन इथे धावफलकावरती. हे खरं तर फलंदाजांसाठी ही खेळपट्टी अत्यंत पोषक आहे. मातीची खेळपट्टी आहे, परंतु काल पावसात सुद्धा जिने फलंदाजांची साथ सोडली नाही, तर आता कडक वातावरणामध्ये ती निश्चित प्रकार अधिक चांगली साथ देईल. ओ हो हो, फुल टॉस आणि काय कमालीचा शॉट आहे. मला वाटतं हा शॉट जवळपास 110 मीटर असणार आहे. नो बॉल वरती षटकार. क्रिकेटचे नियम मी बनवले नाहीत, अन्यथा या चेंडूवरती मी 10 धावा दिल्या असत्या. 28 वरून धावफलक झेप घेईल 34 धावा. कमालीचा आक्रमक फलंदाज आकाश. चेंडू सातत्याने त्याने आकाशात ठेवलाय. माफ करा, 35 धावा. नो बॉल होता. यस, नो बॉल. 35 पुढचा बॉल फ्री हिट आहे. यावेळेस डाव्या इष्टीवरती शफल उजव्या इष्टीवरती झाला आणि स्लॉक करायचा प्रयत्न फसला आकाशचा. निर्धाव चेंडू. धावफलक आपण बघू शकतो. धावा आहेत त्या 35 धावा. तिसरं षटक सुरू असताना अजूनही काही चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. एक वाईड बघितला आपण, एक नो बॉल. हो हो, फ्लॅट शॉट. जमिनीचा समांतर हा फटका होता, मात्र ताकद आणि टायमिंगचा सुरेख वापर इथे झाला. चेंडू सीमारेषे बाहेर. मिळत आहेत 6 धावा. या षटकाराबरोबर धावफलकावरती 41 रन ऑन बोर्ड. पाण्यात बॉल गेला काढला. परत एकदा डावेस्टच्या बाहेर, पुन्हा एकदा वाईड. हे षटक लांबच चाललेलं आहे. 2 वाईड, 1 नो बॉल असे जवळपास 9 चेंडू आता या षटकामध्ये टाकावं लागणार आहे. इतिहासामध्ये आपण बघितलं असेल तर हनुमानाची शेपटी सुद्धा अशीच लांबत गेली होती श्रीलंकेमध्ये. हाहाकार माजवला होता. इथे आकाश हाहाकार माजवतोय. धावफलक मात्र पुढे पोहोचणार आहे 42. परत एकदा फुल टॉस आणि धावांचा पाऊस मैदानामध्ये. खरपूस समाचार गोलंदाजाचा. इथे आकाश फलंदाजी करतोय. धावफलक आता पुढे पोहोचेल 48 धावा. धावांचा धबधबा इथे कोसळतोय. असे फलंदाज आकाश सारखे ज्यावेळेस फलंदाज खेळत असताना त्यांनी मागच्या सामन्यामध्ये काय केलं हे आपण कधीच लक्षात घ्यायचं नसतं. तो पुढच्या सामन्यामध्ये ते अजून काय करतील आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. मात्र जी मैदानामध्ये फलंदाजी सुरू आहे ना, त्याचा मात्र मनमुराद आस्वाद घ्यायचा असतो. आज प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करतोय फलंदाज आकाश. या अगोदर आम्ही निखिलला बघितलं होतं. 8 षटकार निखिलनं मागच्या मॅच मध्ये खेळले. पुन्हा एकदा बीमर, त्याच्यावरती चढवला चौकार. 5 धावा इथे बोनस रूपात आणि गोलंदाजाला आता थांबावं लागेल. 2 बीमर नाही थांबवायचा. ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल आहे. यस यस यस.
वा, इथे गोलंदाज पुढे गोलंदाजी करणार आहे. नो बॉल दिलाय पंचांनी, मात्र तो बिमरचा दिला नाहीये. या अगोदरचा ओव्हरस्टेपिंग होता. यस आता यस यस यस, नो बॉल असेल, कसा असेल त्याचा नो बॉल होता, मात्र गोलंदाज पुढे सुरू राहणार आहे. धाव फलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या. नो बॉल 5 धावा इथे मिळतील. टाकलं का 5? 53 धावा. प्रीट समोर आकाश. धाव घ्यायची, 22च्या रूपाने ही धाव मिळू शकते. धाव फलक पुढे 54 वरती पोहोचेल. अजून काही चेंडू टाकावे लागतील. 4 चेंडू अतिरिक्त टाकले तर 10 चेंडू टाकावे लागतील गोलंदाज चेतनला. षटक इथे मैदानामध्ये संपलेलं आहे. खूप लांबलेलं षटक होतं. हनुमानाच्या शेपटीप्रमाणे षटक लांबत गेलं. मात्र आकाशनं ज्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये केलेली आहे, म्हणजे इतिहासामध्ये हनुमानानंतर दुसरा प्राणी आहे हा प्रचंड विध्वंस करणारा. आकाश तब्बल 5 षटकार आणि 2 चौकार आकाशच्या बॅट मधून आपण पाहिलेले. सकाळी निखिलनं 8 षटकार, त्यानंतर एका डावामध्ये तब्बल 5 षटकार आकाशचे. 16 षटकार एका डावामध्ये ठोकणारा खेळाडू आहे तो म्हणजे रोहित शर्मा. बॉलरचं नाव काय? हाजी मस्तानचा हा चेंडू यावेळेस आकाशचा मिस टाइम शॉट, मात्र तो नशिबवान ठरतोय. क्षेत्ररक्षक खूप मागे लॉंगऑफचा, तिथून तो धावत येईल. 1 धाव मिळेल आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे तो 55 धावा. खर तर सुलतान आणि हाजी मस्ताननं पहिल्या 2 षटकामध्ये 26 धावा खर्च केला होता, मात्र त्यानंतरच्या एका षटकामध्ये चेतनच्या 28 धावा खर्च झालेल्या आहेत. शैलेशचा हा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू दिसतोय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करतील. 1 धाव केवळ शैलेशला इथे मिळू शकते आणि स्कोअर देखील या षटकामध्ये. खर तर अगोदरच्या षटकामध्ये 28 धावांची लयलूट केल्यानंतर हाजी मस्ताननं चेंडू हातामध्ये घेतला. इथं खरं तर उधळलेला वारूला अडवणं जेवढं अवघड आहे, आकाशला रोखणं तितकंच अवघड होतं, मात्र हे शिवधनुष्य उचललंय इथे हाजी मस्ताननं. खूप सुंदर गोलंदाजी केली, धावा रोखल्या तिथे. बाउन्सर होता हा. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू पोहोचणार आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो इथे तिथेच धावफलक आहे तो 55 धावा. माफ करा 56, 56 रन. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. 4थं षटक सुरू आहे. या षटकामध्ये केवळ 2 धावा. 15 चेंडू मध्ये 43 धावा. आकाश बाहेरची कड आणि आकाश होईल बाद. दहिवडी सातारा संघाला बसलेला हा धक्का. या अगोदर 2 फलंदाज त्यांचे परतले होते. 3रा धक्का दहिवडी सातारा संघाला. 56 धावसंख्येवरती हाजी मस्तानचं प्रचंड कौतुक आहे. ज्या पद्धतीनं त्यानं डाव सावरलेला आहे. खरं तर पहिल्या 3 षटकामध्ये 54 अशा मजबूत स्थितीमध्ये दहिवडीचा संघ होता. या षटकामध्ये केवळ 2 धावा देत 1 गडी बाद केला का हाजी मस्ताननं इंदापूर संघाला पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने अग्रेसर केलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 3 गडी बाद 56 धावा. दहिवडी सातारा. नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण आहे? विजय ना.
नवीन फलंदाज विजय दाखल होणार आहे. षटक संपलेले आहेत. मला वाटतं इथे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि हाजी मस्तानचं कौतुक आहे या षटकामध्ये त्यानं केवळ 4 धावा देत एक गडी बाद केले. विशेष म्हणजे आकाश जो अधिक धोकादायक होता त्याचा अडसर दूर करण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्या हाजी मस्तानला. नवीन गोलंदाज शेवटचे षटक टाकण्यासाठी येणारा विजय आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये आहे. दोघांनी अद्यापपर्यंत फक्त सिंगल्स घेतलेले आहेत. 3 धावा दोघां मिळून. तर गणेश शैलेश मला वाटतं शैलेश नॉन स्ट्राईक गेंदलाय 2 धावा शैलेश. तर विजयने 1 धाव आतापर्यंत घेतलेली आहे. गोलंदाजाचं नाव समजलेलं नाही मात्र शॉट दिमागदार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केला पॉवरफुल फटका मिळतायत 6 धावा. षटकार गोलंदाज किरण इथे गोलंदाजी मार्क वरती येतोय. उजव्या बाहेर गॅप मध्ये चेंडू आहे. डीप थर्ड मॅनला तिथे क्षेत्ररक्षक नाही. 4 धावा. हाजी मस्तान व्यतिरिक्त कोणताही गोलंदाज धावा रोखू शकलेला नाही हे सत्य आहे. एक मात्र स्ट्रायकर गोलंदाज आहे. पहिलं षटक टाकलं होतं 12 धावा केवळ तिथे मोजल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये केवळ 4 धावा. या खेळपट्टीवरती जिथे 10-10 15-15 धावा म्हणजे मोठ्या धावा म्हटलं जात नाही अशा खेळपट्टीवरती 2 षटकामध्ये केवळ 16 धावा खर्च केलेल्या आहेत हाजी मस्ताननं. या व्यतिरिक्त कोणताच गोलंदाज धावा अडवण्यामध्ये यशस्वी ठरत नाही. इथे परत एकदा शॉट हवेमध्ये उंच आकाशामध्ये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर मिळतायत 4 धावा. दुसरा चौकार या षटकातला. धावफलक मात्र पुढे वाढतोच आहे पुढे जातोच आहे. 72 धावा. 5वं षटक मैदानामध्ये सुरू असताना दहिवडी सातारा 72 रन्स. या अगोदर आम्ही 75 धावा एका डावामध्ये 74 धावा उभ्या राहिलेल्या बघितलेल्या आहेत. पुन्हा एकदा 70 ओलांडतोय धावफलक. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये कोणता चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये नाही. पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू या षटकातला सीमारेषेच्या आतमध्ये. तिथे 1 धाव 73 धावा. आजचा सकाळचा 74 धावांचा विक्रम आहे जो म्हसवड संघानं बनवलेला आहे आणि तो विक्रम मोडेल का इथे दहिवडी सातारा हे बघायचंय. डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड चेंडूची घोषणा. स्कोर 74 धावा. म्हसवडचा विक्रम बरोबरीत. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. शैलेश स्ट्राईक एंडवरती. अगोदर आपण पाहिलेलं आहे शैलेश कडून अजून मोठे फटके येत नाहीत मात्र आखूड टप्प्याचा चेंडू एक थोडीशी अतिरिक्त उसळी मिळते चेंडूला. शरीरावरती चेहऱ्यावरती आदळतोय हा चेंडू. ठरेल सुंदर. बघा जखम झालेली असेल तर काळजी घ्या. डॉक्टर पवार सर आतमध्ये जात आहेत. स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्याचबरोबर खेळाडूला जखम झाल्यानंतर निश्चित प्रकारे त्याला काहीतरी थेरपी करावी लागेल. ट्रीटमेंटसाठी डॉक्टर पवार सर देखील मैदानामध्ये दाखल झालेले आहेत.
डॉक्टर प्रमोद पवार साहेब यांचंही खूप मोठं योगदान असतं. काहीशी बॅट्समनला इजा आली थोडीशी. यानंतरचं समालोचन आमचे मार्गदर्शक सर करतील. शैलेश बराच काळ खरं तर फॉर्मशी झगडत होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल होत नव्हता. अखेर मात्र त्यानं एक सुंदर षटकार ठोकलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती हा षटकार इथे येतोय आणि विजयासाठी दहिवडी सातारा संघाकडून 81 धावा बनवल्यात. 82 धावांचं 80 धावा बनवलेल्या आहेत. 81 धावांचं आव्हान त्यांनी समोर ठेवलेलं आहे इंदापूर संघासमोर. हाजी मस्तान आणि त्यांची टीम मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरेल त्यावेळेस आपल्याला समजेल हे आव्हान मोठं आहे की छोटं आहे. मात्र कागदावरती ही धावसंख्या खूप मोठी आहे आणि यासाठी तितकेच प्रयत्न करावे लागतील इंदापूर संघाला. पाहिजे 81 धावांचा डिफेंड, धावांचं रक्षण कसे करतायत ते दहिवडी सातारा. टॉस झालेला आहे. गणेश निर्णय कळवावा. निमगाव आणि कोण? निमगाव आणि कुठला संघाने कुठल्या गाव जिंकलाय? निमगाव. मंगळवेढा विरुद्ध निमगाव पुढील सामना. निनाद पवार, अक्षय गोडरे गाजलेली टीम आहे निमगाव. मग कोणते आता लावली टाचून नाट्यपती
युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना क्रिकेट सामन्याचा आनंद घेता येतो आणि दोन्ही पंचांना विनंती आहे की सामना हा कुठल्याही पद्धतीनं स्टॉप ठेवू नका. बॉल आला आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. हे पव्या नवीन आहे बॉल तिकडे आता सामन्याला सुरुवात होते आणि माझे सहकारी पव्या कॉमेंट्री पण पूर्ती करतील. धन्यवाद. आणि चला मॅच सुरू झालेली आहे. इथे जवळपास विजयासाठी 81 धावांचं आव्हान इंदापूर संघासमोर आहे. देवडी सातारा संघाचे गोलंदाज क्षेत्ररक्षक मैदानामध्ये दाखल होत आहेत आणि आपण बघतोय हाजी मस्तान इज ऑन स्ट्राईक. अप्रतिम चेंडू अविची गोलंदाजी आपण बघतोय. इथे पहिले दोन्ही चेंडू निर्धाव आहेत. सुरुवात काहीशी अडचणीची आहे कारण मोठा टोटल इथे हाजी मस्तानचा रिव्हर्स पूल पॉवरफुल षटकार. हा देखील तितकाच तोडीचा फलंदाज आहे. हाजी मस्तान त्याला जास्त वेळ तुम्ही थांबून ठेवू शकत नाही, जास्त वेळ त्याला तुम्ही बांधून ठेवू शकत नाही. तो कधीही गोलंदाजावरती तुटून पडू शकतो. दोन सरळ बॅटनं शॉट त्याला आले नाहीत तर त्याने पहिला आपण आडव्या बॅटनं हा फटका खेळला. रिव्हर्स स्वीपचा हा रिव्हर्स पूलचा पॉवरफुल फटका आपण पाहिला. 6 धावा. हे टॉस केला त्यांचा नाट्यपुत निमगाव. यानंतर निमगाव विरुद्ध नातेपुते अशी मॅच आपण उद्घोषणा केलेली आहे. या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल होतो. निमगाव संघाचे संघनायक, नातेपुते संघाचे संघनायक. वाह वाह, हाजी मस्तानच्या स्लॉट मध्ये चेंडू जातोय पार्किंग लॉट मध्ये. जबरदस्त फटकेबाजी. लागोपाठचा दुसरा षटकार. पहिले 2 चेंडू निर्धाव खेळला होता. तिथे ऑवीनं निश्चित त्याला रोखून ठेवलं होतं. मात्र पुढे आपण पाहिलं पुढचे 2 चेंडूवरती इथे वर्चस्व होतं ते हाजी मस्तानचं. 2 षटकार 12 धावा. 81 धावा 5 षटकामध्ये पार करायच्या. जवळपास 16 पेक्षाही जास्त धावांची सरासरी राखायची प्रत्येक षटका पाठीमागे. आणि पहिलं षटक मात्र थोडंसं खराब ठरतंय असं वाटत होतं. तिथे मात्र 2 षटकार खेचत इरादे बुलंद पॉवरफुल बनवलेत हाजी मस्ताननं. इथे पायचे उंच खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक तिथे खाली. ओ हो संघनायकाला जीवदान. हाजी मस्तानला इथे सोडून दिलं जातंय. पुन्हा एकदा गलथानपणा, पुन्हा एकदा हाराकिरी. इथे 2 धावा मिळत आहेत. एक छोटीशी चूक सुद्धा, एक छोटस छिद्र विशाल जहाजाला बुडवतं. हा सुविचार आपण लहानपणी शाळेतच बघितलेला होता. एक छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला मोठ्या पराभवाचं तोंड दाखवू शकते. हाजी मस्तान हा मॅच विनर खेळाडू आहे. त्याला अशा प्रकारे सोडून देणं हे कधीच परवडणार नाही. आणि बघायचं इथे आता हाजी मस्तान काय कमाल करेल. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे खाली. व्हेरी गुड कॅच. पुढच्या चेंडूवरती हाजी मस्तान बाद. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 11, 12, 13, 14 धावा आहे धावफलक. षटक पहिलं संपलं. 1 गडी बाद 14 इंदापूर. दोन्ही संघांना विनंती आहे मीटिंग जास्त करू नका. नवीन फलंदाजाने जरा लवकर चला. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे कारण 12:30 वाजता आपण मॅच सुरू केलेली आहे. पहिली मॅच आजच्या दिवसभराची. त्यानंतर 7 मॅच संध्याकाळी 6:30 पर्यंत कव्हर करणं. त्यातही पावसाचं सावट आहे. आज देखील कालच्या सारखाच थोडासा उकाड आहे. हवा देखील वाहत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये पाऊस पडू शकतो ही शक्यता आहे. कोण आहे गोरख नवीन फलंदाज तर गोलंदाजी मार्कवरती शैलेश. पहिल्या षटकामध्ये 14 धावा सरासरीच्या जवळपास आलेल्या आहेत. परंतु हे टार्गेट जे आहे खूप मोठं आहे. त्यामुळं प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला याच पद्धतीने जावं लागेल. या अगोदरची मॅच देखील आपण पाहिली होती. खरं तर तिथे सुद्धा वेताळबाव मोडलीम संघाने चांगली सुरुवात केली. पहिल्या 3 षटकापर्यंत ते सरासरीच्या बरोबर राहिले. मात्र पुढे जाताना त्यांना अडचणी प्राप्त झाल्या आणि तिथे वेताळबाव मोडलीम संघ मागे राहिला सामन्यातून. मसवड संघानं शानदार विजय मिळवला. तर या मॅच मध्ये बघायचं मोठं टोटल पुन्हा एकदा डिफेंड करत असताना दुसरा सलामीचा फलंदाज देखील तिथेच बाद झालाय. 14 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज इंदापूर संघाने गमावलाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे
प्रवीण आणि गोरख ही जोडी मैदानामध्ये आहे. दोघे नवीन आहेत. दोघांनी अजून कोणत्याही चेंडूचा सामना केलेला नाहीये. सलामीची जोडी 14 धावांची भर टाकून परतलेली. हाजी मस्तान आणि त्याच्या बरोबरचा फलंदाज किरण, तर गोरख आणि आता त्याच्या बरोबर मैदानामध्ये प्रवीण. शैलेशचा सामना करेल प्रवीण. डाव्या हाताने राऊंड विकेट. चेंडू आकाशामध्ये जरी असेल तरी क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. सर्वात सेफ झोन मध्ये चेंडू डीप फाईन लेग सीमारेषा पार. मिळत आहेत 4. ए यार जा की मित्रा. तिथे प्रेक्षकांनी जाण आणून द्या बॉल. नाही नाही तिथे काय रस्त्यावर तर बोलायला. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, परंतु नवीन फलंदाज झालेला प्रवीण त्यानं देखील इरादे बनवलेले आहेत. हात पुढे कर. आज आक्रमकतेशिवाय तोंडोपाय नाही. इथे अटॅक करावाच लागणार आहे. यस, मोठा फटका आणि इथे 6 धावांची नोंद निश्चित नाहीये. झाडावरती चेंडू लागल्यानंतर काय, झाडाला लागून चेंडू जर आतमध्ये येत असेल तर तो षटकार होणार नाहीये. झाडाला लागून चेंडू बाहेर जात असेल तर षटकार होईल. झाडाला लागून कॅच घेतला तर, झाडाला लागून कॅच घेतला तर आउट आहे. त्यामुळं जैसे थे जशी परिस्थिती असेल त्याच धावा दिल्या जातील. लक्षात ठेवा, कुठलंही डिक्लेरेशन नाही, कुठलीही वेगळी काही गोष्ट नाहीये. त्यामुळं जिथे झाडाला चेंडू लागल्यानंतर जे काही घडेल तेच ठरवलं जाईल. इथे शानदार फटका, षटकार, उत्तुंग मोठा फटका आहे. मिळतील 6 धावा. हे झाड मैदानाच्या बाहेर आहे, तर त्या अगोदर धावा नव्हत्या. एकही धाव काढली नव्हती ना. तर धावा 24 आहेत. धावा 24 आहेत आणि दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा पीटर मॅरिसबर्ग हे जे ग्राउंड आहे ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्या ग्राउंडच्या झाड होतं. 120 फुटाचं लिंबाचं झाड होतं. त्या झाडाला जर चेंडू लागला तर 4 धावा दिल्या जायच्या. षटकार दिला जात नव्हता. झाडाचा वरून चेंडू जात असेल तर तो षटकार दिला जायचा. आणि सगळ्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये फक्त 3 वेळा झाडाच्या वरून षटकार गेलेले आहेत. त्यामध्ये वेस्ट इंडिजचा कार्ल हूपर हा एक खेळाडू आहे. कोण आउट झाले. फलंदाज होईल बाद प्रवीण. दुसरा नाही तिसरा धक्का आहे. 24 धावसंख्येवरती 3 गडी बाद होत आहेत. या ठिकाणी इंदापूरचे प्रवीणनं 3 मोठे फटके खेळले. तर खरं तर चौकाराने सुरुवात केली, त्यानंतर लॉंगॉनला एक चांगला फटका खेळला. झाडामुळे तो चेंडू आतमध्ये राहिला. अन्यथा 6 धावा तर त्या चेंडूवरती फिक्स होत्या. त्यानंतर आपण पाहिलंय एक पुन्हा षटकार त्याने ठोकला, पण पुढच्या चेंडूवरती तो बाद झालेला आहे. आक्रमकता दाखवली त्याने, परंतु छोटी इनिंग नाही, मोठी इनिंग इथे गरजेची आहे. तुम्हाला 4 ओळी तयार करून जमणार नाही. आता मोठी दीर्घ कविता लिहायला घ्यावी लागेल. मोठं काव्य लिहायचंय. आकाशामध्ये चेंडू हो हो तिथे सूर मारून पकडण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी. 1 धाव इथे मिळते इंदापूरला. धावफलक 25 वरती पोहोचेल इंदापूर. षटक क्रमांक 2 ची सांगता. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 25 धावा. विजयाचं समीकरण आता इथे तयार झालेलं आहे. ते म्हणजे 18 चेंडू शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये जवळपास 56 धावा. विजयासाठी 18 चेंडू 56 धावा. दहिवडी सातारा विरुद्ध इंदापूर अशी लढत आपण मैदानामध्ये बघतोय. सातारा विरुद्ध पुणे, सोलापूर जिल्ह्यामध्ये मॅच. 1 गाव 1 टीम अशी स्पर्धा आहे. सुपंत चषक 2022 आणि आज ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, एक व्यवस्थापन कौशल्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आणि सहकार भूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी यांचा वाढदिवस
आणि त्या निमित्तानं सुपंत चषकचं आयोजन. राजरत्नजी नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने या स्पर्धेची आखणी केलेली आहे, स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. इथे इंदापूर संघाने त्यांचा चौथा फलंदाज गमावलाय. दुसऱ्या षटकामध्ये 4 गडी बाद 24, तिसऱ्या षटकामध्ये 4 गडी बाद 25 या नाजूक स्थितीमध्ये इंदापूरचा संघ आहे. येथून त्यांना कोण या अडचणीतून बाहेर काढणार हे बघायचंय. बॅट्समन कोण आहे ना? हा? भुवन नवीन फलंदाज मैदानामध्ये. भुवनचा फटका एक्स्ट्रा कव्हरला, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षण, 2 धावा इथे मिळत आहेत. चौकार षटकार रोखले तरी देखील धावा खूप चांगल्या प्रकारे रोखता येतात. मोठा स्कोअर म्हटल्यानंतर एकेरी दोरे धावाने तुम्हाला जास्त मोठी मजल मारता येणार नाही. ओहो हो, सुंदर बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता मात्र फसला. निर्धाव चेंडू. अवीचं हे षटक चांगलं ठरतंय. एक गडी देखील बाद केला अवीनं आणि केवळ 2 धावा आतापर्यंत त्याने मोजलेल्या आहेत. फारशा मोठ्या धावा नाही त्या. पुन्हा एकदा एक बाउन्सर. थोडासा आवाज त्यानं दिला. पटताना चेंडू जोरात निघून जाईल यष्टीरक्षकाने याची काळजी घेतली. मात्र चेंडू थोडासा थबकला. त्याला थोडंसं इलिव्हेशन मिळालं, तिथे उंची मिळाली आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजाला झाला. धावफलकावरती तिथेच स्कोअर आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. आता पुढे 29 माफ करा 28 आहे. 4 गडी बाद 28. या षटकामध्ये केवळ 3 धावा आहे. अवी पहिलं षटक अवीने टाकलं होतं, तिथेही यश मिळवलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये देखील यश आहे. खूप चांगला प्रयत्न आहे. स्क्वेअर कटचा हा प्रयत्न. डीप कव्हर पॉइंटला 4 धावा मिळत आहेत फलंदाज गोरखला आणि गोरखनं 4 धावांबरोबर खातं खोललंय. धावफलक 32 धावा. षटकाची होईल सांगता. 3 षटकांचा खेळ संपला. 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इंदापूर. विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 49 धावांची गरज आहे. 12 चेंडू 49. षटकार आणि षटकारच इथे आता सामन्यामध्ये काहीशी कमाल आणतील. जवळपास 8 षटकारांची गरज आहे. षटक क्रमांक 4 सुरू आहे. युवराजचा पहिला चेंडू निर्धाव. मोठं टोटल होतं तिथे. उंच आकाशामध्ये चेंडू आणि इथे गोलंदाज मात्र चेंडू पर्यंत पोहोचला नाही. 1 धाव मिळाली. धावफलकावरती 33 धावा. षटक 4थं मैदानामध्ये सुरू आहे. 10 चेंडू केवळ शिल्लक आहे. 47 धावांची गरज आहे. जवळपास षटकार सामना चेंडूच्या नंतर प्रत्येक चेंडूच्या नंतर कठीण होत चाललेला आहे. इंदापूर संघासाठी कठीण आहे. प्रत्येक चेंडूच्या नंतर सामन्यावरती मजबूत पकड इथे बनवलेली आहे ती दैवडीनं. डाव्या यष्टीवर चेंडू पुन्हा एकदा सुंदर ठरतोय. निर्धाव चेंडू ठरतोय. आता केवळ 9 चेंडू शिल्लक आहेत. अवघड परिस्थिती इथे तयार झालेली आहे इंदापूर संघासाठी. पायचे कसे या परिस्थितीतून तो वाट काढतायत, मार्ग काढतायत. याबरोबरच चांगला फटका आणि तिथे सीमारेषा पार. षटकार मिड विकेटला हा सुंदर षटकार. जे षटकार आपण म्हटलं होतं की 8 षटकार खेळायचेत,
आता एक एक वजा करू आपण. 7 षटकार अजून शिल्लक आहेत, त्यांना जे विजयासाठी हवेत. मात्र 8 चेंडूंचा खेळ केवळ शिल्लक आहे. परत एकदा गोल फलंदाज गोरख. ओ हो, गोरख ऑन फायर. आग लावली गोरखने सीमारेषेला. हा देखील पुन्हा षटकार. ठरवलंय पुन्हा एकदा एक षटकार वजा करू आपण. 6 षटकारांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले आणि गोरखनं मोर्चा उघडलाय. आघाडी उघडलेली गोरखनं. तो हार मानायला तयार नाहीये. मानलो तर हार आहे, ठाणलो तो जीत आहे. इथे त्याने निग्रह पक्का केलाय, निश्चय पक्का केलेला आहे की आता जिंकायचंय. हो हो हो, इथे मात्र खालून खेळला हा फटका. एक सिंगल घेतली त्यानं. मात्र ही एक सिंगल सुद्धा अडचणीत आणेल. त्याने एक सिंगल घेऊन स्ट्राईक त्याच्याकडे ठेवली जरूर. मात्र पुढे जात असताना धावा आणि चेंडूंचं गुणोत्तर काहीसं खराब झालेलं आहे. आता 6 चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी 35 धावांची गरज आहे. 6 चेंडू 35 धावा. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकल्यानंतर विजयी दृष्टिक्षेपात येऊ शकतो. पाहायचंय गोरख हे शिवधनुष्य पेलणार का? गोरख हे हा गोवर्धन उचलणार का? या गोष्टी अवघड असतात. प्रभू रामचंद्रांनी शिवधनुष्य उचललं होतं. भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन उचलला होता. आणि आता गोरख. इथे बघायचे या मॅच मध्ये काय ट्विस्ट नवीन आणणार का? 6 चेंडू. यास यास गोरख, वाह भाई वाह. तेरा कमाल तू जानो, मेरे को सब कुछ कमाल दिखता है. कमाल का खिलाडी है. षटकार गोरखचा. 5 षटकारांची गरज आहे. 29 धावा विजयासाठी. गोरख इज द मॅन. काय कसलं बोलत रे? काय ते शैलेश बाया काय ती बाहेर ठेवून वळायला लागा. ती बाहेर ठेव. बॉलरचं नाव काय? यस, गोरखचा हा फटका मात्र मैदानामध्येच. आणि गोरख बाद. उरल्या सुरल्या आशा सुद्धा आता संपल्या. 4 चेंडू शिल्लक असतील. गोरखनं प्रतिकार केला इंदापूर संघासाठी या अडचणीतून बाहेर काढण्याचा. मात्र तोच इथे चक्रव्यूहामध्ये सापडलेला आहे. अभिमन्यू न चक्रव्यूह फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो चक्रव्यूहातून बाहेर पडू शकलेला नव्हता. ही कोंडी फोडणं आता अशक्य आहे. अभिमन्यूला कोंडी फोडता आली नव्हती, परंतु छत्रपती शिवरायांनी अनेक वेळा ही कोंडी फोडली. आग्र्याच्या नजरकैदेतून एका कोंडीतून बाहेर पडले. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज बाहेर पडले. शाहिस्तेखानाचं मोठं आक्रमण, त्याचा वेढा फोडून त्याची बोटं छाटून शिवाजी महाराज बाहेर पडले. ओ हो हो, 4 धावा. षटकारांची गरज आहे. त्यातही आता वाईड नो चेंडूची गरज जास्त असणार आहे. चेंडू शिल्लक असेल 3 आणि धावांची गरज आहे भरपूर. 3 चेंडू मध्ये 25 धावा अजून हव्या आहेत. षटकार तर मारायचंच आहे, परंतु त्या पुढे जाऊ नये. काही वाईड, काही नो बॉल, त्याच्यावरती षटकार मिळणं गरजेचं आहे. यानंतरची सामन्याची नाणेफेकीचा कौल मला वाटतंय टॉस झालाय का? निमगाव विरुद्ध नातेपोते. आम्ही कॉल दिला होता दोन्ही संघांना. नातेपोते निमगाव दोन्ही संघाचे संघ नायक टॉस साठी या. 2 चेंडू केवळ राहिलेत. तुम्ही टॉस करा पटकन, म्हणजे पुढची मॅच लवकर सुरू होईल. काल एकदम सगळं वेळेत चाललं होतं काल. आज थोडीशी गडबड झालेली आहे. उद्या आयोजकांना अधिक जास्त मेहनत करावी लागणार आहे. चेंडू उंच आकाशामध्ये आणि झेल टिपलाय. नवीन फलंदाज जरा पटकन या. इंदापूरच्या संघाचा प्रतिकार इथे कमी पडतोय. काल ती बसलो
सकाळी ती बसलो बरं का काल पहिली मॅच बसलो डायरेक्ट 6 वाजून 17 मिनिटात उठलो इथनं उठलो शेवटचा चेंडू या डावातला आणि याचबरोबर दहिवडी सातारा संघाचा विजय. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश. इंदापूर पुणे जिल्ह्यातला हा संघ मैदानामध्ये दाखल झाला. चांगला खेळ केलात त्याबद्दल आम्ही आपलं सन्माननीय राजरत्नजी नाईक नवरे मित्र परिवाराच्या वतीने आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो.